नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपले माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपण सोयाबीनची पेरणी NTF पद्धतीने केलेली आहे, नो टिल फार्मिंग. तर काय फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या पद्धतीचा, आणि 42 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, या खरीप हंगामामध्ये आपण 2026 मध्ये 2 व्हेरायट्या पेरलेल्या आहे, हुतुतू आणि प्रभाकर अंकुर. तर पेरणी NTF पद्धतीची आहे. कुठलीच वाही नाही, उन्हाळी मशागत नाही, नाही नांगरटी, नाही वखरणी, नाही रोटावेटर. डायरेक्ट थेट शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे पेरणी. एकरी 25 किलो बियाणे आहे आणि एकरी 50 किलो खत आहे, 10-26-26. तर काय आहे अवस्था या 42 दिवसाच्या कालावधीमध्ये, चला जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे माझं सोयाबीन हुतुतू आणि प्रभाकर अंकुर दोन्ही सेम आहे शेतकरी मित्रांनो. तर आजच्या या डेटमध्ये 42 दिवसाचा सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो. 42 दिवसाचं वय झालेलं आहे आपल्या सोयाबीनचं. तर शेतकरी मित्रांनो, सध्या अवस्था कशी आहे शेतकरी मित्रांनो? फुल धरण्याची अवस्था आहे. गच्च फुलावर आहे आपलं सोयाबीन. बघा फुलावर, बघा गच्च फुलावर आहे. हे बघा, हे बघा, हुतुतू आणि प्रभाकर अंकुर. प्रभाकर अंकुरला गुलाबी फुल आहे आणि हुतुतूला पांढरं फुल आहे. आता तुम्हाला हे मिक्स का दिसते? कारण की इथून थैली चेंज झाली, म्हणजे आपलं सोयाबीन हुतुतू बॅग पेरली, इथून चेंज झालेली आहे. थोडंसं पेरणी यंत्राच्या टाकीमध्ये काही बियाणं राहिलं होतं, नंतर आपलं प्रभाकर अंकुर चालू झालं. काही दाणे राहिले असेल त्याच्यात, म्हणून आपल्याला इथं हुतुतू दिसते. तर हे पांढरा आहे हुतुतू आणि गुलाबी आहे प्रभाकर अंकुर. तर असं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशन. आणि दोन्ही व्हेरायटी शेतकरी मित्रांनो. बूड बघा किती जाडे बूड आहे. हे बघा जाडे बूड आहे. हे बघा बूड चांगले, ब्रांचेस पण चांगल्या केलेले आहे. बघा आता या 8 दिवसात आपल्याला शेंगा दिसेल शेतकरी मित्रांनो. आता आपण अंदर जाऊया, पाहूया. बघा भरपूर फुल पकडलेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितले होतं 40-42 दिवसात आपल्या सोयाबीनला फुलच फुल राहणार. हे बघा, हे आहे प्रभाकर अंकुर. हे बघा आहे. अशी सध्याच अवस्था आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनची. तणनाशक मारले नाही, तुम्हाला तणकट दिसेल माझ्या सोयाबीन मध्ये. जिथली वाढ सोयाबीनची आहे तिथलीच वाढ तणकटाची आहे. दोन्ही सेम आहे. बघा असं नाही आहे की सोयाबीन लहान आहे आणि तणकट मोठा आहे, नाही, दोन्ही सेम आहे शेतकरी मित्रांनो. बघा भरपूर फुल सुटले. हे बघा आपण प्रभाकर अंकुर मध्ये आहो. हे बघा आहे. आता पानाच्या फुल दिसणार नाही. हे बघा. तर अशी परिस्थिती आहे सध्याच माझ्या सोयाबीनची. आणि आपल्याला फायदा कसा झाला NTF पद्धतीचा? तर आपण खोल पेरणी केली. आपण हे जे जमीन दिसत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला, हे जमीन नांगरली नाही, वखरली नाही, डायरेक्ट सोयाबीनची पेरणी केली शेतकरी मित्रांनो आपण. डायरेक्ट तर याचा फायदा असा झाला, ज्या दिवशी आपण सोयाबीन पेरणी केली त्या दिवशी 2.5 ते 3 इंच खोल सोयाबीन पेरलं आहे शेतकरी मित्रांनो आपण. आणि पाऊसाला आपलं गायवटलं नाही, म्हणून सोयाबीन या क्वालिटीचा आहे. आता पाऊस समोर आलाय नाही तरी ओल पुरणार. जमीन बघा किती आवरलेली आहे. जसजशी जमीन आवरणार ना शेतकरी मित्रांनो, तसं याच्या मुळ्याला ताठरता येणार. हे बघा हुतुतू, बघा हे हुतुतू आहे. हे जे पांढरं दिसते हुतुतूने ब्रांचेस केलेले आहे. बघा तर अशी क्वालिटी आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण पेरणीपासून 10 दिवसांनी एक अलिका फवारणी केली. आणि तिथून शेतकरी मित्रांनो 40 दिवसाचं आपलं सोयाबीन झाल्यानंतर पेरणीपासून पुन्हा एक कीटकनाशकाची फवारणी केली. मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे.
ट्रॅक्टरद्वारे. आता 42 दिवसाचं वय झालेलं आहे आपल्या सोयाबीनचं. आता सध्या ही परिस्थिती आहे, गच्च फुलावर आहे, दोन्ही व्हेरायट्या गच्च फुलावर आहे. तर या कंडिशनला आहे आजचं या सोयाबीन. आणि आपण NTF पद्धतीने पेरणी केली तर फायदा मी तुम्हाला सांगितलेच आहे. जे काही आपण हरभरा पेरणी केलेली होती, जे काही अवशेष आहे, काळी कचरा आहे, तो आपल्या शेतातच सडलेला आहे आणि त्याचं जे कार्बन आहे नॅचरल स्वरूपात ते आपल्या सोयाबीन पिकाला मिळत आहे. माझ्या सोयाबीन पिकामध्ये तणकट आहे, पण जिथलं तणकट आहे तिथलं सोयाबीनची वाढही आहे. तणकटाची जास्त वाढ असती, सोयाबीनची कमी असती, तर विषय वेगळा असता शेतकरी मित्रांनो. दोन्ही सेम आहे. बघा सोयाबीन कसं आहे. अळी नाही आहे, अळीचा वाढ दिसत नाही आपल्याला. आपण अळी लक्षात घेताच आपण फवारणी केली. बघा असं आहे मग आपलं शेतकरी मित्रांनो सोयाबीन. हुतुतू आणि प्रभाकर अंकुर. तुम्ही कोणती लागवड केली, कोणतं बियाणं पेरलं, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा आहे, चांगली वाढ झालेली आहे आपल्या. माझ्या कंबर वाढ आहे आपल्या सोयाबीनची. म्हणजे सगळे घटक आपल्या सोयाबीनला मिळत आहे. आणि हवा जरी आली, सोयाबीन साईडला झोकत नाही आहे, पडत नाही आहे. बघा असं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो. हे सध्याच आपण प्रभाकर अंकुर प्लॉट मध्ये आहो. आता हुतुतूकडे जाऊया आपण. बघा असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो माझा. हे आहे हुतुतू शेतकरी मित्रांनो. हुतुतूकडे आलो आपण. इकडे आहे प्रभाकर अंकुर आणि हे हुतुतू. बघा हुतुतू सोयाबीन बघा गच्च फुलावर आहे बघा. असं प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो माझा आहे. हुतुतूने ब्रँचेस केलेला आहे आणि फुलाचा आकार मोठा आहे शेतकरी मित्रांनो. बघा हे पूर्ण हुतुतू आहे. इकडे हे बघा फुल. अशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो सध्याच माझ्या सोयाबीनची. पान बघा किती मोठाला आहे, निकोप आहे. हा फायदा झालेला आहे मला NTFचा. कुठलीच वाई नाही. बघा ना, वाई न करता अशा पद्धतीचे सोयाबीन आलं माझं. तणकट आहे, आपली फवारणी झाली नाही तणनाशकाची. का नाही झाली? पाणीच नव्हतं महिनाभर, ओल नव्हती. तणनाशकाला ओल पाहिजे. बघा आपण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आपण शेती करत आलो, वाही करत आलो, पेरणी करत आलो, तरी सोयाबीन पिकाचं नाव नाही, नाही का. पहिले सोयाबीन कसं पिकायचं शेतकरी मित्रांनो? पहिले शेतकरी JS 335 सोयाबीन पेरायचे. नवीन ठेच होतं पहिले. पेरणी केली, डवरणी, निंदन, तण 1-2 कीटकनाशकाची फवारणी, निंदन राय सकाळून महिला निंदायला यायच्या. आता सोयाबीन निंदणंच विसरलं आहे शेतकरी मित्रांनो. सोयाबीन निंदतच नाही. तणकट व्हायला चाललं आहे सोयाबीनमध्ये आणि ॲव्हरेज कमी. तणनाशकाने कमी ॲव्हरेज येतो शेतकरी मित्रांनो. तणनाशक जर तुमचं योग्य ओलाव्यामध्ये जर सक्सेसफुल झालं, त्याच्यातही उतारा येतो. पण वेळ गेल्यानंतर जर आपण तणनाशक फवारणी केली, नक्की घट येते शेतकरी मित्र उत्पादनात. तुमचा अनुभव काय म्हणते नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला आता शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये तणनाशक नाही मारायचं. एक तर उगवणपूर्व तणनाशक मारायचं, नाहीतर एक डवरणी हे एक शेतकरी मित्रांनो काम करते. उत्पादन नाही वाढवत, तण नियोजन करते. उत्पादन आपल्या जमिनीमध्येच आहे शेतकरी मित्रांनो. जमिनीमध्ये असणार कार्बन, जे पिकाचे अवशेष आहे, हे सडले पाहिजे, याचं खत तयार झालं पाहिजे.
त्याच पद्धतीनं आपण NTM पद्धतीने शेती जर केली, नक्की उतारा येतो शेतकरी मित्रांनो. डोळ्यासमोर चित्र आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बघा. तणकटही आहे, तणकट लेवलले सोयाबीन आहे. परिस्थिती अशी आहे सध्यास. याच्यापेक्षा तणकट दिसणार तुम्हाला समोर, कारण की सोयाबीनची हाईट 60 दिवसापर्यंतच वाढ होते. नंतर खुंटे, नंतर याच्या शेंगा भरण अवस्थामध्ये शेंगा भरण चालू होते, पण तणकटाची वाढ हे चालूच राहते. पण सोयाबीन नंतर वाढणार नाही. तर अशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो. 42 दिवसाचा कालावधी. तर तुमची परिस्थिती काय आहे सोयाबीनची, नक्की आपल्या कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.